आपणही भावनाशील असतो, तर या भावनांचाही आपण वापर केला पाहिजे ना. प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकल राहून, प्रत्येक वेळेला आपली स्वतःची प्रायोरिटी ठेवून नाही चालत. तर आपल्या अवतीभोवतीच्या माणसांकडेही, आपल्या जवळच्या, लांबच्या जे आपल्या सानिध्यात असतील, अगदी नात्यात नसले तरी सुद्धा एक माणुसकीच्या नात्याने, एक आपलेपणाच्या नात्याने आपलं लक्ष गेलं पाहिजे ना. का नाही जात? आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे किंवा आपल्याला प्रश्न पडला पण पाहिजे ना, की आपण इतरांच्या समस्येमध्ये अजिबातच दखल घेत नाही किंवा समस्या आपल्याला डोळ्यापुढे दिसत असली तरी सुद्धा आपण त्याचं निराकरण करण्याचा अजिबातच प्रयत्न करत नाही, लक्षातच घेत नाही आहोत. असं आपण का करतोय? असं आपण का वागतोय? असं आपण वागलं नाही पाहिजे. आपण माणुसकीने राहिलं पाहिजे ना. माणसा-माणसात राहायचं. आपल्यावरही वेळ आहे, त्यांच्यावर आज वेळ आहे, उद्या आपल्यावर येईल किंवा आपल्यालाही कोणीतरी मदतीला येऊ शकेल. आज आपण एखाद्याला मदत केली तर परमेश्वर कृपेने आपल्याला कुठली जवळची नाही येणार, पण तिसरी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येईल. तिसरी व्यक्ती आपल्याला काहीतरी मदत करेल, मदतीचा हात देईल, आपल्याला त्या खोल दरीतून बाहेर काढेल. तर काही ना काहीतरी तर आपल्याला आधार तर मिळू शकेल की नाही? काही ना काहीतरी आपल्याला या दुःखातून वाट तर मिळू शकेल की नाही? तर असं आपण का बरं विचार नाही करत? केला पाहिजे. आपण किती स्वार्थी बनायचं? काय त्याला लिमिट आहे की नाही? किती आपण आपुलपोटेपणाप्रमाणे राहायचं? आपल्याला मिळालं बास झालं. समोरचा उपासमारीने मरतोय, तडफडत मरतोय, दुःखात तर मरतोय, यातनेने विव्हळतोय. आपल्याला काय घेणं देणं? तर अशी जी वृत्ती आहे ना किंवा असा विचार आहे ना, अजिबात असता कामा नये. आपण काय असतो चांगलं, आपल्याला या सगळ्या गोष्टी असतात. परंतु आपण आता या प्रॅक्टिकल जगामध्ये असल्यामुळं कसं आहे, आपण आपल्याला काय करायचंय, आपला वेळ भले, आपण भले, आपलं काम भले, आपण भले. आपल्याला कशाला कोणाच्या याच्यामध्ये आणि कोणाचं काय केलं तर तो तरी थोडी आपल्याला वेळेला धावून येणार आहे. तर असाही विचार करायला लागलाय हल्ली माणूस. पण कुठेतरी एक असं स्वतःला प्रश्न विचारला तर असं वाटतं ना, की खरंच हे योग्य आहे का हा विचार करणं? कोण येवो न येवो, कोण बघो न बघू, पण आपण जर केलं तर काय वाईट आहे? किती आनंद आहे यामध्ये, किती समाधान आहे यामध्ये, किती आपण एक सुखी बनू शकतो या गोष्टींमधून. प्रत्येक वेळेला काय पैशाचीच देवाण-घेवाण नकोय, परंतु माणुसकीचं दर्शन तुम्हाला कुठल्याही कृतीतून, तुमच्या छोट्या कृतीतून सुद्धा दिसू शकतं आणि त्यासारखं तुमच्या पदरामध्ये जे पडेल ना समाधान, तर त्याला कशाचं मोल नाही. इतका तो आनंद, सुख, समाधान आहे. तर हे जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही घ्याल प्रत्येक जण असं, तर त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की याचं सुख काय असतं. माणूस सुखाच्या शोधामध्ये फिरतो, हिंडतो, कष्ट करतो. ते सगळं जे आहे की नाही ते आपल्या अंतर्मनामध्ये असतं, आपल्या भावनांमध्ये असतं. तर आपण प्रत्येक वेळेला थोडं असं भावनाशील पण झालं पाहिजे. भावनांना असं दाबून नाही ठेवायचं. इतरांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. नाही सुखात समाधानी होता आलं हरकत नाही. नको सुखामध्ये, सुखाचे तर सगळेच सोबती असतात. प्रत्येकाला सुखामध्ये कुणाचीच गरज लागत नाही माणसाला. सुखी असल्यावर कशाला कोण असलं नसलं काय फरक नाही पडत. परंतु वेळ सांगून येत नाही ना माणसावरती. आपल्यावरही कधी वेळ येऊ शकते. तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? तर त्यावेळेला धावून गेलं पाहिजे किंवा खारीचा वाटा का असेना आपापल्या परीनं आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. इमोशन्स आपण जिवंत ठेवले पाहिजे. भावनांना पण कधी-कधी प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला म्हणतो ना आपण, की प्रत्येक वेळेला बुद्धीचाच वापर करा, मनाचा करू नका, भावनांचा वापर करू नका. तर असं नाही, बुद्धी आणि भावना या दोन्हींचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे आणि त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बुद्धी पाहिजे तिथं बुद्धीचा वापर केला पाहिजे. जिथं भावनांना प्राधान्य दिलं पाहिजे तिथं भावनाशील झालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला जगता येईल, तेव्हाच आपल्याला मार्गस्थ होता येईल. या दोन्हीपैकी एकच मार्ग धरून बसला, भावनात्मकच जगलो तरी आपली प्रगती नाही आणि बुद्धीनेच चाललो तरी आपली प्रगती नाही. तर दोन्ही गोष्टींचा आपल्याला मेळ साधता आला पाहिजे. कारण आपण माणूस आहोत, आपण कुठले यंत्र नाही आहोत. आपण काही बटन स्टार्ट सारखं नाहीये, की बटन दाबलं आणि इमोशन्स जाग्या झाल्या आणि बुद्धीचं काम सुरू झालं. तर असं नाही आहे. आपण रोबो नाहीये, कृत्रिम व्यक्ती नाही आहोत. आपण जिवंत नैसर्गिक व्यक्ती आहोत. निसर्गाने आपल्याला बनवलेलं आहे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला प्रेम, माया सर्व काही दिलेलं आहे, भावना दिलेल्या आहेत. तर या भावना आपण जिवंत ठेवल्या तर आपल्याला इतरांचे दुःख दिसतील आणि ती दुःख दूर करण्याची ताकद या भावनांमध्येच आहे. निसर्गाने ती भरभरून ताकद आपल्या दिलेली, प्रत्येकामध्ये दिलेली. त्यामुळे प्रत्येकाने या आपल्या भावनांचा, आपल्या प्रेमाचा, या सर्व नैसर्गिक शक्तीचा आपण योग्य त्या ठिकाणी वापर केला पाहिजे आणि आपणही सुखी झालं पाहिजे आणि इतरांनाही आपण सुखी केलं पाहिजे आणि त्यासारखं समाधान कुठलंच नाही.